आपल्या राज्यात कुणीही वेज सोसायटी करण्याचा प्रयत्न केला तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे. आमदार आदित्य ठाकरे यांनी विधान भवन नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. जे वाद आहेत हे आमच्या महाराष्ट्रात भाजपचं सरकार येण्यापूर्वी कधीही नव्हते. हा मास कधी नव्हता. अनेक भाषिक लोक इथे राहतात, आमच्या मुंबईमध्ये राहतात, महाराष्ट्रात राहतात. हे वाद कधी नव्हते. पण हे व्हेज नॉन व्हेज, आमच्या सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर नाही, इथे नॉनव्हेजचं रेस्टॉरंट उघडू शकत नाही, कुठून सुरू झालंय? होय, आमच्या हिंदुत्वात, आमच्या प्रथा परंपरेत आम्ही मटन मांस मच्छी खातो ना. कोणी एवढं वर्ष काही अडवत नव्हतं. मग आता व्हेजिटेरियन सोसायटी कशाला? आज आमची मागणी ही आहे की कालचा जो वाद झाला त्यालाच पकडून मुंबईमध्ये असेल किंवा आपल्या राज्यात कुठच्याही जिल्ह्यात असेल, कुठच्याही शहरात असेल, व्हेज सोसायटी जर कोणी करायला गेलं तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे. मराठी माणसाला जर घर दिलं नाही त्याची ओसी रद्द झाली पाहिजे. त्या हाऊसिंग सोसायटीवर कारवाई झाली पाहिजे. जर कोणी आपल्या मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झालाच पाहिजे. ही आमची मागणी आहे. आणि जर कोणी दादागिरी करू इच्छित आहे तर त्याला पोलिसांनी दांडका काय असतो हे दाखवणं लगेच गरजेचं आहे. ही आमची मागणी आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की जर हे मुख्यमंत्री महाराष्ट्र प्रेमी असतील, ह्या मातीतले असतील, तर आमच्या मागणीला ते मान देऊन तो कायदा महाराष्ट्र द्रोहाचा आणतील.